जाऊया. धैर्य शौर्य कृतीच्या बळावर यशाचा इतिहास घडवूया. महाराजांचा विचार सोबत जिद्द मनामध्ये पेटू दे. स्वराज्याच्या त्या शिकवणीने नवयश आपण घडवू दे. शिवप्रेरणा आमची शक्ती. जय भवानी, जय शिवाजी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आपण सर्वजण जमला. आपल्या सर्वांचं होईल. मी आपल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन मूर्ती पूजन करावं. आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री उमेश झिरपे सर, कृपया त्यांनी व्यासपीठावरती यावं. प्रीतमजी बहिरड सर, परेशजी ठोंबरे सर, श्री संतोषजी भिटकर सर आणि राहुलजी नरोटे सर, तसेच शशांकजी मेंढे सर, आपणही येऊन श्री शिवमूर्तीचं पूजन करून घ्यावं. कैलासाची ज्योती श्वासात उमटती. महादेवांची गाती. पावलांखाली जरी खडक काचा काटे, माथ्यावर हात त्याचा भीती सारे दूर जाते. हर 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 शिव प्रेरणची सगळी कैसी असे सकल सुखांचा केला त्याग. म्हणून साधले तो योग. राजसाधनांची लगबग कैसी गेली. याहुनी म्हणावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष. ध्येयाच्या शिखराला स्पर्श करूया. घामाच्या थेंबांत स्वप्न फुलू दे. पडूनही पुन्हा उठू हसत राहूया. शिव प्रेरणेने पुढे चालूया. अंधारातून गिर्यारोहक, प्रशासक, उद्योजक, लेखक, कष्टकरी, पत्रकार असा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला प्रत्येक गुणांचा एक प्रतिनिधी आहे की काय, असं हे व्यासपीठ सजलेलं आहे खऱ्या अर्थाने. आणि आपण सर्वांच्या मेहनतीतून आपल्या मातृभूमीची सेवा करत असतो आणि त्याचे प्रमुख आराध्य दैवत म्हणून आपलं सर्वांचा आदर्श छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा हा कॉर्पोरेट श्री शिवजयंतीचा आपण प्रयत्न. शशांकजी मेंढे सर आहेत, प्रोफेसर देखील आहेत आणि प्रशासनाच्या वतीनं आदरणीय संतोषजी भिटकर सर. आपल्या तालुक्यातील हा पहिला कॉर्पोरेट श्री शिवजयंतीचा प्रयोग त्यांच्या स्वप्नातून साकारला. प्रत्यक्षात आपण या कार्यक्रमात उपस्थित आहोत. मी आदरणीय राहुलजी नरोटे सरांना विनंती करतो की या सुंदर कार्यक्रमात आपण इथे उपस्थित असलेल्या सर्व शिवप्रेमींचे मी सहर्ष स्वागत करतो. तसेच झेडपे सर, बैराट सर, डोंगरे सर, आपण मेंढे सर, आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे आभार. तसंच उपस्थित सर्वजण, कारण का हा कार्यक्रम कसा एकदम शॉर्ट नोटीस वरती झाला. मी गिरीप्रेमीच्या कार्यक्रमाला मला 8 तारखेला बोलवलं होतं आणि तिथे
गिरीप्रेमीची एक इमारत आता उभी राहते माझगाव गावामध्ये. तर त्या प्रकल्पासंदर्भात सांगण्यात आलं आणि यशवंत बसवतो तर एक छोटीशी देणगी म्हणून आपल्याला काही करता येईल का म्हणून मी एक जाहीर केलं छोटीशी रक्कम. आणि ते करत असताना मी ठरवलं बाबा शिवजयंती ते एक चांगलं मुहूर्त आहे, मग काहीतरी कार्यक्रम ठेवावा असं डोक्यात कल्पना आली. आणि लहानपणापासून म्हणा किंवा कधी पण ज्या वेळेस मी शिवजयंती साजरी होताना पाहायचो एक मनात सहल होती की यार ज्या प्रकारे शिवजयंती साजरी व्हायला हवी त्या प्रकारे होत नाही. आणि दरवेळेस वाटायचं कोणीतरी पुढाकार घ्यावा आणि ते प्रत्येकालाच वाटतं अरे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे, बोलणं सोपं असतं. आणि गिरीप्रेमीचं येत आणि भाग्य समजतो एवढे सर त्या दिवशी तुम्ही मला बोलवलं आणि त्या कार्यक्रमामुळं शिवप्रेरणाचा उगम झाला. आणि मग आपण ठरवलं की एक कार्यक्रमाला एक स्वरूप द्यावं. मग त्या कार्यक्रमाचं आपण एक नाव ठेवलेलं आहे शिवप्रेरणा. आणि शिवप्रेरणेचा मुख्य उद्देश हाच राहील. हे वर्ष पहिलं आहे आणि आपण 10 दिवसात तयारी केलेली आहे. त्यामुळं आपण दरवर्षी हा कार्यक्रम ह्याच धर्तीवरती साजरा करणार आहोत की ह्या शिवप्रेरणेतून आपल्या तरुणांच्या परिसरातील किंवा आजूबाजूचे जे कोणी उद्योजक आहेत, उद्योगधंद्यातील आहेत किंवा तरुण वर्ग आहे त्यांना महाराजांचे विचार आणि मुख्यतः कारण का महाराजांकडे एकदम मर्यादित साधन संपत्ती होती. त्यावेळेस कठीण परिस्थिती होती, शत्रू खूप फार मोठे होते, बलाढ्य होते. आणि राणेश्वराची शपथ जर आपण बघितलं तर तो एक स्टार्टअप होता. आणि त्या स्टार्टअपमधून राज्याभिषेकाकडे जर बघितलं किंवा स्वराज्याकडे बघितलं तर ते युनिकॉर्न असं म्हणता येईल आपल्याला. आणि ही वॉज अ ग्लोबल लीडर. तर त्या संकल्पनेतून महाराजांची व्यवस्थापन कौशल्य, उद्योग नीती याची आपल्याला सांगड कशी घालता येईल हे दरवर्षी आपण शिवप्रेरणेच्या मार्फत चर्चा करायचं ठरवलेलं आहे. आणि माझी ह्या स्टेजवर विनंती आहे की उपस्थित बांधव आहेत की यावर्षी जरी संख्या कमी असेल तरी आपण पुढच्या वर्षी तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि लोकांना अजून आमंत्रित करावं. कारण का शेवटी आपलं एक ध्येय एकच आहे, ह्या शिवप्रेरणेतून महाराजांचे विचार हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले गेले पाहिजे. आणि तसेच आता स्टेजवरील मान्यवर असतील किंवा उपस्थित मधले पण काही मान्यवर आहेत जसे की चोंदे सर असतील तर त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला निश्चित काहीतरी एक दिशा मिळेल. आणि शिवप्रेरणेचा मुख्य उद्देश असा असेल की इतिहासातून प्रेरणा घेऊन आपलं भविष्य घडवणे आणि एक मोठा इतिहास घडवणे. एवढं बोलून मी बोलतो. जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. मी आजच्या या शिवप्रेरणा कार्यक्रमासाठी एक डायलॉग सादर करणार आहे. मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं यश म्हणजे आपल्या शत्रूने आपलं कौतुक करावं. महाराजांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे औरंगजेब. जेव्हा त्याला कळलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतोय म्हणजे आता शिवाजी सम्राट होणार तेव्हा त्याच्या अंगात तीळ बाबा झाला. कारण ज्याला मी आजपर्यंत पहाडचा चुमा म्हणायचो त्यांनी आज माझ्या सिंहासनाची खेळे सैल करून टाकली, माझं सिंहासन खिळखिळ करून सोडले. तर औरंगजेब शहजाद्याला त्या सगळ्या सैन्यांना काय बोलतोय बघा, महाराजांचा शत्रू हे कौतुक करतोय म्हणजे आपण कुठल्या मातीत जन्म घेतलाय बॉस. ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के घोड़ने का भी शिकस्त की मगराज, तंजौर से लेकर कंधार तक पूरे हिंदुस्तान को मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये बाहुबलत आज क्या देख रही है? शिवाजी हमारे नजरों के सामने पूरी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त देकर उधेड़ के रख दिया उसने. ये हमारे मामूजान मिर्जा अली शाहिस्ते खान साहब बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डालकर इनके छल के छुड़ा दिए. ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा. ये हमारे सिपहसालार जसवंत सिंह जोधपुर महाराजा मराठों के वार के जख्म इन्होंने अपने छाती पर नहीं अपने पीठ पर खाए हैं. ये खूबसूरत सूरत की नायक खान बहादुर शिवाजी जब सूरत आया तो ये बाजू तुम दबाकर भाग गए. और ये हबशी फौलाद खान इनकी हवेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा के गेट से फरार हो गया.
हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इसी फौलाद खान ने। लश्कर का मैदान छोड़ के भागने वाले दरदलब खान, रसूल बेग उस्मानी, ये मीरा शरीफत खान के खान जा बहादुर को बर्दाश्त, ये भावसी हाड़ा, ये कैसर सिया, तमाम से राजपूत, ईरानी, तुर्क, बुंदेली, अफगानी, मुगल सरदार, इन सब को शुमार शिकस्त दी। क्यों सिवा के फतेह हासिल होती है? हमारे दिल गोला बारूद घोड़े हाथी सिवा के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे। क्यों? ये क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे। और नाच गाना शराब इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवा को कभी समझ नहीं पाओगे। शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीन के लोग तैयार किए, हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने अपने आप को कभी बिकने नहीं दिया। हमने लाखों की जहांगीरों की लालच दी, लेकिन जाबाज मराठों ने उसके ऊपर थूक दिया। मराठे रुकते नहीं, छूटते नहीं, मराठे बिकते नहीं, मराठे बिकते नहीं। हाँ, शिवाजी मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ है। और यह कहने में कोई शक नहीं शहजादे, हम खुश नसीब है, हमें दुश्मन मिला तो भी शिवाजी से। नांदी मंत्रालय आहे। आता काय झालंय, वाणीभूषण सर इथे आहेत, शब्दप्रभू इथे आहेत आणि एवढं उत्तुंग शिखर ज्यांना गाठण्यासाठी सरांनी, म्हणजे मी सर जेव्हा एमआयटी शाळेमध्ये होतो तेव्हा सुरेंद्र सर मला पहिले म्हणजे एव्हरेस्ट त्यावेळेस आपण आला होता, मी लहान होतो म्हणजे आज खूप वर्षांनी तुमच्यामुळे व्यक्तिगत भेट होती। छत्रपती शिवाजी महाराज खरं तर एक विचार आहे, ते काही एक व्यक्तिमत्व नाही। व्यापार नीती म्हणाल तर त्यांनी फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी व्यापार केला, डिप्लोमसी म्हणता येईल, म्हणजे डिप्लोमॅटिक म्हणून आपण त्याच्याकडे जर पाहिलं तर खूप काही शिकण्यासारखं आहे। जहाज बनवण्याचं काही प्रशिक्षण चालू होतं, परंतु इंग्रज आणि पोर्तुगीज यांनी तो डाव हाणून पाडला की पुढे जाऊन याचा आपल्याला धोका होऊ शकतो। पुन्हा महाराजांच्या मनात होतं की जे आधुनिक हत्यारं आपल्यापाशी आली पाहिजे, यासाठी त्यांचं बोलणं त्यांच्याशी चालू होतं। सर्वात महत्वाचं म्हणजे की त्यांची चारित्र्य आणि नीती, म्हणजे स्वराज्य निर्मितीचा जो पाया होता हा पण खूप महत्वाचा आहे, की त्यांना काही स्वतःचं एम्पायर बनवायचं नव्हतं। हे स्वराज्य म्हणजे रयतेचं सर्व बहुजन समाजाला मिळून केलेलं आपल्याला दिसतं, की नंतर आपल्याला असंही दिसतं आपण राजकारण पद्धती वतनदारीच असते, त्यांनी ते वेतनदार केले, वतनदाराचे वेतनदार केले। पुन्हा जे वाडे पुढे होते, म्हणजे पूर्वी देशमुखांच्या गाडी असायच्या आणि पाटलांचे वाडे, की सर्वांना समकक्षात आणण्याचं काम, सोटियांना एकत्र करणं हे सर्वात आधी त्यांनी केलं। आणि आपण जाणतो म्हणजे जेरी असो, बांदल असो आणि नाविक अनामिक अनेक लोकांनी स्वराज्यासाठी महाराजांना साथ दिली आणि 12 मावळ्यातून हे स्वराज्य उभं राहिलं। सांगण्याचा मुद्दा बोलण्यासारखं खूप आहे, आज इथे खूप दिग्गज आहेत आणि मला म्हणजे बोलण्याची संधी दिली, खरं सांगतो यापुढे जे आपण उद्योजकांचा मेळा घेणार आहोत किंवा भेटत जाऊ तेव्हा एक एक पिढी घडत जाईल। आणि विशेष सर आपल्या म्हणजे सरांनी चॅरिटी पिरियडचं आठवण, म्हणजे बाबा सगळ्यांना नाही सांगितलं, आज त्यांच्या मुलांनी जो एवढा सुंदर प्रसंग अंगावर काढा आला की म्हणजे हे रुजवत आपल्या बाळकडून घरातूनच चालू केलं पाहिजे आपण। आणि शिवाजी महाराजांना कोणत्या जाती धर्मात किंवा तिथी व आरामामध्ये न अडकवता आपण एक व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे असंच मला वाटतं। बोलण्यासारखं खूप आहे, आज मान्यवर आले, आपण त्यांना प्राधान्य आणि मूळ शिकारांच्या वतीने आपण सगळ्यांचं आभार आणि स्वागत करूया। धन्यवाद सर। प्रमुख पाहुणे आहेत, हे वेगळे का आहेत याचं कारण तुम्हाला सांगतो। आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाला, आपल्या व्यवसायाला, आपण बनवत असलेल्या वस्तूला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा सहवास असावा, स्पर्श असावा, म्हणून सरांनी आपल्या कंपनीमध्ये पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केली आणि त्या मूर्तीचं दैनंदिन पूजन त्यांच्या हस्ते, त्यांच्या कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांच्या हस्ते नित्य पूजन होत असतं। असं हे आपल्या सर्वांना म्हणजे ज्या गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाही ती गोष्ट राष्ट्राच्या कामाची नाही
अशी सरांची भावना असावी की काय असं अशीच त्यांची ओळख करून देता येईल. मी आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी आपले या प्रसंगी आपले विचार मांडावे. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर सर्व शिवभक्त, सर्वांना विनम्र अभिवादन करून राहुल सरांची माझी परवाच भेट झाली पहिली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अचानक मला सांगितलं की तुम्ही या, आम्ही असा कार्यक्रम घेतोय आणि आम्हाला एक विषय, त्यांना असं वाटलं काही की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही गोष्टींप्रमाणे वागतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज कसं जगावं किंवा त्यांच्या गोष्टी व्यवसायामध्ये कशा आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आपण आणू शकतो या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही बोलावं. मी इतका मोठा नक्की नाहीये की त्यांच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करू शकतो, करायचा प्रयत्न नक्की करतो. व्यवसायामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो. सगळ्यात पहिलं तर इथं बसलेले व्यावसायिक असतील, इथं बसलेले प्रत्येक व्यक्ती इतकी नक्की मोठी आहे की त्यांच्याबरोबर आज नाही तर उद्या किमान 2, 5, 10, 100, 2000 अशी लोक त्यांच्या नेतृत्वात काम करणारी आणि अशा प्रत्येक व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्या सोप्या पद्धतीने कधीतरी त्याचा विचार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी बऱ्यापैकी लोकांनी पुस्तकं वाचली असतील, पिक्चर आलेले, त्याच्यावरती नाटक असतात, वेगवेगळे कार्यक्रम होतात. या सगळ्यातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहितीच आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला त्यांची एम्पॉवरमेंट दिली पाहिजे, म्हणजे ऑथॉरिटीज दिल्या पाहिजे, आपल्या नंतर टीम तयार झाली पाहिजे. त्या टीम तयार होण्यासाठी त्यांच्याकडे ऑथॉरिटीज दिल्या पाहिजे, त्यांना जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत आणि त्यांचे डिसिजन्स घेण्याची पूर्ण ऑथॉरिटी त्यांच्याकडे असेल तर त्यावेळेला भले ते पहिल्यांदा चुकतील पण नंतर ते योग्य रीतीने तुमच्याबरोबर काम करत असतील. लिडरशिपमध्ये अजून एक गोष्ट शिकवलेली तशी महाराजांची गोष्ट आहे की आपण महाराजांच्या साठी स्वराज्याचं नेमकं अभिप्रेत काय होतं हे महाराजांच्या शेवटच्या मावळ्यापर्यंत प्रत्येकाला माहिती होतं की स्वराज्य कसं असलं पाहिजे. त्यासाठी लिडरशिप ही अशी असली पाहिजे की प्रत्येक व्यक्तीपर्यंत माहिती असलं पाहिजे की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचे तर काय असं, कशा पद्धतीचं निर्माण केलं पाहिजे. तसंच आपल्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये आपण काय करायला पाहिजे हे आपल्या टीममधल्या प्रत्येकाला त्याचं अभिप्रेत असलं पाहिजे की कसं असलं पाहिजे, काय नेमकं अपेक्षित आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण जर बघितलं तर काही प्रसंग आपल्याला माहिती आहेत पण त्याच्याकडे कधी बघायचा दृष्टिकोन एकदा बदलला पाहिजे. अफजल खान सगळ्यांना माहिती आहे, अफजल खानाचा वध झाला सगळ्यांना. अफजल खानाच्या बद्दल अशी माहिती आहे आपल्याला की 7.5-8 फुटाच्या वरती त्याची हाईट होती, तब्येत मोठी होती, म्हणजे अगदी ताकद इतकी होती की राक्षसापेक्षा जास्त ताकद त्या व्यक्तीची होती. क्रूर किती होता तर अगदी निघाला मोहिमेला तर तिथं ज्यावेळेला त्याच्या बायका सामोऱ्या गेल्या तर त्या 64 बायकांना एका वेळेला मारलं. क्रूरता किती असेल त्या व्यक्तीची. म्हणजे स्वतः अफजल खानाने महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेबाला सुद्धा पकडलं होतं. महाराजांचे वडील शहाजी महाराजांना सुद्धा त्यांनी पकडलं होतं. अशा क्रूर व्यक्ती ज्या वेळेला महाराजांवर चालून येतोय त्या दुसरा माणूस पाठवला असतं, हिरोजी पर्सन पाठवलं असतं, शिवा काशीत पाठवलं असतं, तर तसं नाही केलं महाराजांनी. महाराजांनी एक एक्झाम्पल जे एक समोर ठेवलं की मी एखादी गोष्ट सुरू केली आहे. महाराजांची तशी पहिली मोठी लढाई होती ती म्हणजे अफजल खान वधाची. सो लीड बाय एक्झाम्पल, जे मी पहिलं स्वतः करून दाखवू शकतो हे दाखवण्यासाठी जे आहेत त्या मावळ्यांनिशी महाराजांनी इतक्या मोठ्या इतक्या क्रूर व्यक्तीला 7 ते 8 मिनिटांमध्ये मारलं. किती किंमत आहे त्याची, 7 ते 8 मिनिटांमध्ये मारले त्याला. त्याचं नियोजन किती चांगलं होतं, नियोजनाबरोबर त्याचं शिस्त किती होती. म्हणजे नंतर तुम्हाला बघितलं असेल तुम्ही तर संभाजी कावजीनी
अफजल खानाचं मुंडकं कापलं आणि महाराजांपाशी आणलं. महाराजांनी त्यावेळेला त्याचं कौतुक नाही केलं. त्यावेळेला तुला सांगितलं होतं का हे करायला? मी त्या वाघनखांवरती विष लावलेलं होतं. आत्ता नाही पण 2 तासांनी मिळालं असतं. पण हेच जर का तिथं तुला दुसरं कोणी मारलं असतं तर तुझ्या घरच्यांना मी काय उत्तर दिलं असतं? त्यानंतर तुम्हाला संभाजी गावजी कधी कुठल्या लढाईमध्ये दिसला का? म्हणजे एकदा केलेली चूक परत नाही केली. आणि शिस्त इतकी होती कठोर की त्या शिस्तीपुढं जे दिले तेच काम करायचं, तुम्ही बाकी डोकं नाही चालवायचं. अशा छोट्या गोष्टी पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण आपल्या कामामध्ये व्यवसायामध्ये जर बघितलं तर आपल्याला यश चांगलं मिळू शकतं. कित्येक गोष्टी अशा आहेत की शाहिस्ते खानाची सगळ्यांना माहिती की 3 वर्ष शाहिस्ते खान इथं होता पुण्यामध्ये. शाहिस्ते खानाने काय केलं? फक्त एक चाकणचा किल्ला, एकच चाकणचा किल्ला घेतला. बाकी 3 वर्षात काही केलं नाही. त्याच्या बहिणीची 2 मुलं होती, भाचे होते दोन, नामदार खान आणि कामदार खान. त्यातल्या एकाशी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं, ते लाल महालातच लावलं. दुसरा जो होता तो कामदार खान, त्यांनी शाहिस्ते खानाला एक दिवस विचारलं की तुम्ही मला परवानगी द्या, आपण काहीच करत नाहीये, मी शिवाजीला बांधून इथं आणतो तुमच्या समोर, तुम्ही मला फक्त परवानगी द्या. शाहिस्ते खान त्याला जे बोलला ना ते नीट समजून घ्या. शाहिस्ते खान म्हणला की तू जवानीमध्ये बोलतोस आता, तू शिवाजीला आणशील, पण तू जर शिवाजीला इथं आणलं बांधून आणि आपण बादशाह समोर जर सादर केलं तर बादशाह आपल्याला खूप मोठं काम केलं म्हणून कौतुक करत आणि काबूलला पाठवलं. म्हणजे आपल्या टीम मधले शाहिस्ते खान ओळखा, हे तुमच्या लक्षात येईल. कधी कधी असं असतं की अरे हे काम एवढं मोठं करू नकोस अशी सांगणारे आपल्या आजूबाजूला असतात. हे ओळखायला आपण शिकलं पाहिजे. शाहिस्ते खानाच्या वेळेला आपण आता जस्ट इन टाइम नावाचा एक प्रकार सगळीकडे शिकतो की त्याच वेळेला मटेरियल आलं पाहिजे, असेंब्ली झाली पाहिजे आणि गेलं पाहिजे. हे अमेरिकेमध्ये जपानमध्ये चालतं, भारतामध्ये सुद्धा आता प्रयत्न करतायत सगळेजण. पण याची सुरुवातीचं एक बाजू जर बघितली तर लाल महालाचा जो काय हल्ला झाला त्यावेळेला लाल महालाच्या कित्येक ठिकाणावरती मावळ्यांचे एक ग्रुप थांबलेले होते. पण जे ठरलेली वेळ आणि ठरलेल्या खुणेला ते सगळे ग्रुप एकाच वेळेला आले. हल्ला झाला, निघून गेले. शाहिस्ते खान काय कोणालाच कळलं नाही की काय झालं आणि काय नाही. त्याच्यानंतर ते विचार करतच बसले होते. जस्ट इन टाइमचं सगळ्यात चांगलं उदाहरण तिथं तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे पुढे जर आपण गेलो आग्र्यामध्ये, आग्र्याची जी सगळ्यांना मोहीम माहिती आहे, आग्र्यावरनं सुटका झाली. पण ज्या वेळेला महाराजांनी पहिल्यांदा एकदाच महाराजांची आणि औरंगजेबाची भेट झाली, परत झाली नाही. पण औरंगजेबाची ज्या दिवशी भेट झाली, महाराजांनी ज्या वेळेला तिथं त्यांचं रूप दाखवलं, रौद्र रूप, त्यानंतर महाराज आपल्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या आजूबाजूचे जे वजीर, त्यांची बहीण, औरंगजेबाची बहीण, तिथले सरदार, ते सगळे औरंगजेबाला सांगत होते हा एक जमीनदार आहे, याचं एवढं आपण ऐकलं नाही पाहिजे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याला मारलं पाहिजे. हे सगळी गोष्ट त्याच दिवशी महाराजांना त्यांच्या हेर खात्याकडनं कळाली. महाराजांनी दुसऱ्या दिवशी काय केलं? आपल्या मावळ्यांना तिथल्या आणि स्वतः तिथल्या जवळपासच्या सगळ्या सावकारांकडे पाठवलं. त्यांना हुंड्या दिल्या आणि सगळे दौलत ताब्यात घेतली. आणि जेवढे तिथं होते ना आजूबाजूला त्या सगळ्यांकडं एकेकाला भेटीला पाठवून दिलं. स्वतः महाराज वजिराकडे गेले आणि त्याला ती लाच दिली. आणि जवळपास 2 का 3 आठवड्यानंतर हेच सगळे, हे पत्र सापडले बरं का, की हेच सगळे 10 जण 8-10 जण जे कोण असतील त्याच्यातला एकच मारवाडचा जो काय राजपूत होता तो सोडून बाकी पुरलेले सगळेजण महाराजांना मारलं नाही पाहिजे अशी तिथं बादशाह समोर बोलत होते. म्हणजे हेर खातं किती स्ट्रॉंग होतं. आणि नियोजन कसं असतं तर पहिल्या दिवसापासून आपण इथं बाहेर कसं पडायचं त्याचं नियोजन सुरू झालं. म्हणजे पहिली त्याची आजूबाजूची फळी खिळखिळी केली. खिळखिळी केल्यानंतर त्याच्या पुढचे सगळे नियोजन सगळ्यांना माहिती आहे, ते काय मी वेगळं सांगायची गरज नाही. पण महाराज ज्या वेळेला 1666 साली नोव्हेंबरमध्ये महाराज
राजगडवर आले त्यावेळेला महाराजांकडे किल्ले किती होते? तसे 17 होते. जिजामातेने 18वा किल्ला घेतला, रांगणा नावाचा किल्ला. त्यावेळेला वय वर्ष होतं 65. विचार करा, जिजामातेने 65व्या वर्षी एक किल्ला घेतला जिंकून, आणि किल्ले होते 1666 साली. 3.25 वर्ष महाराजांनी काही केलेलं असं सगळ्यांना वाटतं. महाराजांनी काय केलं याची गंमत थोडीशी पुढे सांगतो. तर 3 वर्ष महाराजांनी, आज आपण इंडस्ट्रीमध्ये जे करतो ना, अशा प्रकारचं शॉर्ट अनालिसिस केलं. शॉर्ट अनालिसिस म्हणजे काय? तर एस म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स, त्या 4 गोष्टींचा विचार केला आणि त्यांची बांधणी सुरू केली. स्ट्रेंथ काय होती त्यांची? सगळ्यात महत्वाची की त्यांची माणसांचं ट्रेनिंग, माणसांची बांधणी ही त्यांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ होती. ती किती करायला लागणार ते पुढे सांगू. अपॉर्च्युनिटीज काय होत्या? की महाराष्ट्र आणि पूर्ण अगदी दक्षिणेपर्यंतचे सर्व किल्ले हे त्यांना काबीज करता येऊ शकत होते. ही अपॉर्च्युनिटी होती. त्यानंतर वीकनेस काय होता महाराजांचा? त्यावेळेला महाराजांकडे धनदौलत नव्हती. आणि थ्रेट असे होते ते म्हणजे, मला ज्या वेळेला माझं स्वराज्य वाढवायचे त्यावेळेला आजूबाजूच्या छोट्या त्यावेळेस ज्या झालेल्या छोट्या पातशाह आहेत, उदाहरणार्थ विजापूर असेल, कुतुबशाह असेल, त्या पातशाहांचं थ्रेट होतं. या सगळ्याचा विचार करून बांधणी केली, त्याचे मेजर्स काढले. पहिला निर्णय घेतला त्यावेळेला की राजधानी, कारण मिर्झा राजे राजगडाच्या पायथ्यापर्यंत येऊन गेले होते, त्यामुळे त्यांनी पहिली राजधानी बदलली, रायगडला केली. रायगडचा जर का तुम्ही पूर्ण भूगोल बघितला तर 3 बाजूनी कुठं चढता येत नाही तुम्हाला, एकच बाजू जिथून येता येतं. ती राजधानी पहिली बदलली. त्याच्यानंतर 1670 साली त्यांनी मोहीम आखली. 1678 साली, किती वर्ष? 8 वर्ष. 8 वर्षामध्ये महाराजांनी 260 किल्ले काबीज केले. आता कॅल्क्युलेशन चेक करा. पण त्याच्या आधी 1670 साली त्यांचा पहिला विकनेस जो होता तो म्हणजे धनदौलत नव्हती. त्यामुळे दुसरी मोहीम पहिली सुरतेची झाली होती आग्र्याच्या आधी. दुसरी मोहीम काढली ती म्हणजे सुरतेची परत एकदा मोहीम काढली. आता मला धनदौलत पाहिजे, कुणाकडनं पाहिजे? तर शत्रूचीच पाहिजे. या वेळेला पण त्यांनी एक गोष्ट केली, ज्या पहिल्या चुका केल्या त्या परत करायच्या नाही, हा त्यांचा नियम होता. आपल्याला ते शिकलं पाहिजे. पहिल्यांदा महाराजांनी 5000 घोडे सुरतेला नेले होते आणि 5000 रिकामे घोडे नेले होते. आता 5000 घोड्यांवर घेऊन यायचं आणि ते इतक्या स्पीडमध्ये यायचं असतं की जर हे घोडे जमले तर दुसऱ्या घोड्यावर टाकता आलं पाहिजे सामान, कारण मोगल आपला पिछा करू शकतात. पण त्यांच्या लक्षात आलं मोगल काही पिछा करत नाही. यावेळेला त्यांनी बैल नेली आणि बैलांवरती सगळं टाकून घेऊन आले. म्हणजे त्यांचा विकनेस पहिला पूर्णपणे त्यांनी स्ट्रेंथ मध्ये आणला, ते म्हणजे धनदौलत आली. त्यानंतर 8 वर्षामध्ये 260 किल्ले घेतले. 260 किल्ले. आता याचं कॅल्क्युलेशन करा. 8 वर्ष म्हणजे 96 महिने. 96 महिन्या म्हणजे एका महिन्याला 3 किल्ले. बघा, त्या माणसाला श्वास घ्यायला वेळ होता का? एका महिन्यामध्ये 3 किल्ले घेतले. किल्ले घ्यायचे म्हणजे एवढं सोपं नाहीये. चढायचं, लढायचं, किल्ला जिंकायचा आणि त्याच्यानंतर त्याची व्यवस्था लावायची. व्यवस्था लावायची म्हणजे काय? तर व्यवस्थेमध्ये तुमच्या हवालदार आला, किल्लेदार आला, तुमचे कारखानीस आले, सबनीस आले, चिटणीस आले, कोठारवाले आले, धान्य कोठार झालं, दारूगोळा कोठार झालं, संपूर्ण टीम. एखाद्या कंपनीची जशी कोर टीम असते तशी त्या किल्ल्याची कोर टीम तयार करायची आणि ती कोर टीमचं सगळं नियोजन लावायचं. त्यासाठीची SOP त्यांनी 3 वर्षामध्ये केली होती ना, की नियोजन कसं असलं पाहिजे एखाद्या किल्ल्याचं, ते नियोजन त्यांनी आधीच ठरवून ठेवलं होतं. आता जर आपण हिशोब केला 260 किल्ल्यांवरती कमीत कमी 15 लोकांची तरी कोर टीम पाहिजे. म्हणजे कमीत कमी 5000 मावळे, किल्लेदार, शिलेदार तयार करावे लागले त्यांना. हे 3 वर्षात त्यांनी केलं. स्ट्रेंथ अजून वाढवली त्यांची. ते किल्ल्यावरची सगळी स्ट्रेंथ नियोजन लावून पुढचा किल्ला जिंकायचा. अशा प्रकारचं नियोजन 3 वर्ष केलं आणि मग त्यांना 260 किल्ले जिंकता आले.
आणि त्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की महाराजांचा राज्याभिषेक झाला. पण ही गोष्ट जर का समोर आली तर आपल्या लक्षात येईल की किती वेळ होता, किती वेळामध्ये हे सगळं केलं, किती नियोजन योग्य होतं. आणि अशा प्रकारच्या नियोजनानंतर महाराजांनी छत्रपतीच्या सिंहासनावरती आरूढ झाले. म्हणजे आपण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर त्यामध्ये स्ट्रेंथ वाढवली, स्वतःचे विकनेस जे होते त्याच्यामध्ये बदल केले. आपल्याकडे थ्रेड्स होते, अपॉर्च्युनिटी म्हणून 260 किल्ले घेतले. थ्रेड्स होते त्यावेळेला त्यांनी किल्ले घेतले ते जिंजीपर्यंत, म्हणजे आजच्या तमिळनाडू तिथपर्यंत किल्ले घेतले. आणि ते किल्ले घेताना अजून एक गोष्ट केली, जे थ्रेड्स होते कुतुबशहा बरोबर सुद्धा हात मिळवणी केली. तर त्या कुतुबशहाला ज्यावेळेला महाराज भेटायला गेले त्यावेळेला त्यांना भीती होती की महाराजांना आलिंगन नाही देता येणार मला. त्यांना भीती होती ना, आलिंगन दिलं ना फाडून टाकाल आपल्याला, कुठं जात आहे. त्यामुळे कित्येक पहिले काही दिवस तर महाराजांना भेटायलाच तयार नव्हतं. ज्या वेळेला सगळ्या गोष्टी पुढं येत गेल्या आणि नंतर महाराजांबरोबर त्यांनी भेट घेतली, त्यानंतर त्याच्याकडनं सुद्धा खंडणी घेतली आणि महाराजांनी त्यालाही अभय दिलं. आणि तिथून पुढे जिंजीपर्यंत सगळा प्रवास हा त्या धनावरती पुढं केलेला आहे. आज आपण इथून कुठल्या कामानिमित्त 8 दिवस 10 दिवस 15 दिवस 1 महिना गेलो तर घराची ओढ किती लागती आणि दक्षिण मोहीम कशी होती. म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये महाराज जगू शकतो. महाराजांच्या बाबतीमध्ये शेवटचं एकच सांगतो मी की महाराज आपल्याला जगायचे असतील तर खूप छोटासा आणि एक सोपा गोष्ट मला अशी वाटते की प्रत्येक जण याच्यामध्ये करू शकतो. मला एखादी गोष्ट करायची आहे, एखादा निर्णय घ्यायचा आहे, एखादं समोरच्याला बोलायचं आहे, एखाद्याला रिॲक्शन द्यायची आहे, तर त्याच्या आधी 1 सेकंद थांबा. आणि महाराज जर का माझ्या जागी असते तर त्यांनी काय केलं असतं हा विचार करा. तुम्ही महाराज जगायला आपोआप सुरुवात करता. जेवढं बोलायला सोपं आहे तेवढंच विचार केल्यावर खूप अवघड आहे. त्यामुळे एकदा असा प्रयोग करून सगळ्यांनी बघा. 100% सगळेजण हळूहळू त्या पावलावर पाऊल टाकत गेले तेव्हा खरं स्वराज्य निर्माण होणार आहे. आज महाराजांबद्दल काही गोष्टी बोलायला मला तुम्ही परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद. एक छोटासा निरोप देतो. आमच्या कारखान्यामध्ये 6 मार्चला शिवजयंती असते. तिथीनुसार शिवजयंती आमच्याकडे होती, आजही असते. तर 6 मार्चला आम्ही थोडी मोठ्या प्रमाणामध्ये करतो सांस्कृतिक कार्यक्रम आणि शेवटी सगळ्यांचं स्नेहभोजन. तर संध्याकाळी 6 नंतर कार्यक्रम सुरू होतो. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की लवासा रोडला प्राच महाले फिल्टर याच्या समोर उजव्या हाताला तुम्ही पाहिलं तर भगवा झेंडा दिसेल तुम्हाला. तिथं कार्यक्रम असतो, तिथं महाराजांचं स्मारक आहे. तर सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण सर्वांनी तिथे यावं. त्या जागेचंही एक महत्त्व सांगतो आणि थांबतो की आपण ज्या भूमीमध्ये आज इथं आहोत त्या उरवड्यामध्ये सगळ्यात शेवटची लढाई स्वराज्याची झाली ती तिथे झाली, ती तिथं जिंकली. या भूमीमध्ये साधी सी मिट्टी से उठकर तू पर्वत जैसा डिग हुआ. माँ भवानी की चरणों में तेरा बचपन ही विराज गया. धर लगी हाथ में लेकिन मन में ममता करुणा थी. हिंदवी स्वराज्य का सपना तेरी हर सांस में बसती थी. छत्रपति तुझे कोटि कोटि प्रणाम. तेरी गाथा अमर है हमारा. तेरा ही नाम शिवाजी महाराज. तू एक ऊर्जा एक विश्वास हिंदवी स्वराज्य के निर्माता. तू ही हमारी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे पहिले सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बरेच वर्ष झाले लहानपणापासून खूप शिवजयंती साजरा केल्या, भरपूर कार्यक्रम अटेंड केले. पण कॉर्पोरेट शिवजयंती हा अतिशय चांगला आणि गरजेचा उपक्रम आज इथे सुरू होतोय. याच्याबद्दल सर्वप्रथम मी राहुलजीचं अभिनंदन करतो.
राहुलजी, आपल्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठेही विचार सांगायचे किंवा ऐकायचे झाले तर समोर जे शेत दिसतं ते पूर्णपणे पांढरं दिसतं. पण आज 90% लोक तरुण आहेत. हे तुमचं सगळ्यात मोठं या कार्यक्रमाचं यश आहे. बिझनेस बद्दल भरपूर चर्चा झाली, तर क्वांटिटेटिव्ह बरोबर क्वालिटेटिव्ह सुद्धा आपण याच्यामध्ये जर बघितलं तर जेवढे तरुण हे विचार ऐकतील तेवढंच हा कार्यक्रम क्वालिटेटिव्ह चांगला झाला असं मला वाटतं. आपण देवाच्या समोर जेव्हा फुलं वाहतो, ती फुलं सुद्धा देवाला फ्रेश आवडतात. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकायला आज मोठ्या प्रमाणात तरुणाई इथे समोर उभी आहे. या तरुणाईचं सुद्धा मनापासून अभिनंदन. जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला प्रमुख पाहुण्यांचं मनोगत तिथे ऐकायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीसाठी किंवा त्यांच्या युद्ध कौशल्यासाठी आपण लहानपणापासून ऐकतो. त्याच्याबद्दल आपल्या पुस्तकात कमी प्रमाणात आहे, माझ्या मते अजून असलं पाहिजे. काही कमी अधिक प्रमाणात त्यांच्या युद्धनीतीबद्दल लिहिलं आहे, त्यांच्या रणनीतीबद्दल लिहिलं आहे. पण त्यांचा जे बिझनेस अॅक्युमन आहे किंवा व्यावसायिक त्यांचं जे त्यांची जी विचार होता किंवा त्यांची जी स्ट्रॅटेजी होती त्याच्याबद्दल आपण जास्त बोलत नाही किंवा त्याची जास्त चर्चा होताना दिसत नाही. आज इथे कॉर्पोरेट शिवजयंती असल्यामुळे अगदी कमी शब्दामध्ये माझ्या बोलण्याचा फोकस हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची आर्थिक नीती एवढाच आहे. सर्वप्रथम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेच्या देशाला सुद्धा बोट लागू नये हे त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासून अगदी शेवटापर्यंत किंवा नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा याची अत्यंत जाणीवपूर्वक काळजी घेतली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचं जर मोठं उदाहरण किंवा मोठं व्याप्ती जर आपण बघितली तर जेव्हा इंग्रज आले तेव्हा इंग्रजांनी जे आपलं होत धुरंधर पिक्चरमध्ये आपल्याला हे सांगितलं गेलं आणि त्याच्याबद्दल आता माहिती सुद्धा आली आहे की आपले जी प्रिंटिंगचा आपला जो पेपर होता म्हणजे भारताचा प्रिंटिंगचा पेपर हा आजपासून 15 ते 20 वर्षापूर्वी त्याच कंपनीकडून घेतला जायचा ज्या कंपनीकडून पाकिस्तान प्रिंटिंग पेपर घ्यायचा. त्याच्यामुळे भारताला हजारो करोडचं नुकसान आणि हजारो करोडची फेक करन्सी भारतामध्ये त्या एका चुकीमुळे आपल्याला झाली. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊन जर आपण हे केलं असतं की बाबा आमचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा आमचे जे मेटल प्लेट्स बनतात त्या कुठेही बाहेर बनणार नाही, आमच्याकडेच बनतील, इनाऊट बनतील, तर आपल्याला ते हजारो करोडचं नुकसान नसतं झालं आणि पाकिस्तानला त्या हजारो करोडचा फायदा नसता झाला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जर आपण उदाहरण घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले जे बंधन आहे म्हणजे जिथे सगळी आर्थिक देवाणघेवाण होती, आर्थिक सगळी जिथे सगळा व्यवसाय होतो ते बंधनं नेहमी आपल्या हातात ठेवली. स्वतःच आपली नेव्ही डेव्हलप केली, आपल्या बोटी जहाज समुद्रामध्ये आपलं कसं जास्तीत जास्त वर्चस्व आहे याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यापासून प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये या सगळ्याला बाहेरच्या येणारे जे शिप्स आहेत किंवा बाहेरच्या येणारे जे माल आहे त्याच्यावरती टॅक्सेशन केलं आणि जसं सुरतेची लूट करून आपल्याला त्याच्यामध्ये निधी स्वराज्य चालवायला निधी मिळाला तसाच निधी आपल्याला ह्या ज्या बाहेरनं जे व्यापार व्हायचा त्या व्यापारातनं जे टॅक्सेस कलेक्ट व्हायचे त्या टॅक्सेस मधून आपल्याला हा निधी मिळायला सुरुवात झाली. आता थोडंसं जर आपण ग्लोबल पाहिलं तर ट्रम्पचे सगळे टॅरिफ्स आणि ट्रम्प आपल्याला टॅरिफ लावतो. बरेचसे आपले जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांचं एक्सपोर्टचं काम असेल. माझं स्वतःचं कोरोगेटेड बॉक्सेस मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे. तर या जे टॅरिफ्स आता सध्या ह्याचा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे एक्सपोर्ट्स आमचा जो सेल आहे तो जवळजवळ 30 ते 40% कमी झाला आहे. तर ह्याचं उदाहरण म्हणून जेव्हा गोव्यामध्ये पोर्चुगीज आहे तेव्हा त्यांनी अत्यंत स्वस्त दरामध्ये मीठ विक्री चालू केली
त्यामुळे आपले जे कोकणातले बांधव आहेत, कोकणातले जे मिठाचं जे मॅन्युफॅक्चरिंग करतात, जे शेतकरी आहेत, जे जोडधंदा म्हणून किंवा मुख्य धंदा म्हणून मिठाचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं, त्यांच्यावरती खूप जास्त अडचण आली किंवा आर्थिक त्यांच्यावरती खूप जास्त संकट आलं. तर त्याचा तोडगा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्चुगल वरनं येणाऱ्या मिठावरती 5 पट टॅरिफ लावलं, 5 पट टॅक्स लावला. आणि तसं करून आपले जे कोकणातले मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांचं मी स्वस्त झालं आणि ते टिकले म्हणून आज कोकणामध्ये जेवढा आपला हिंदू समाज आपला जो टिकलाय तो सुद्धा टिकू शकला. अशा अनेक महाराजांच्याबद्दल बोलण्याची मला संधी मिळते हा एक मला मोठा अभिमान असं मला वाटतं. तर माझा मी एक म्हणजे इतिहासामध्ये मी शाळेत असताना शिवाजी महाराजांबद्दल काही नव्हतं पुस्तक. एक 10-12 वर्षापूर्वी माझ्या वाचनात एक पुस्तक आलं, रणजित देसाईंनी लिहिलं होतं, श्रीमान योगी. आणि त्या पुस्तकापासून मी त्याच्या जवळपास पारायण केलं. त्या पुस्तकापासून मला महाराजांबद्दल एवढ्या काही गोष्टी समजल्या आणि त्यातून मी बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांना सांगत असतो. आणि काय म्हणतो एवढ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये शिकण्यासारख्या. तर मी 2 गोष्टी फक्त सांगायची इच्छा व्यक्त करतो. बेसिकली एक ते फक्त कॉर्पोरेट स्वरूपामध्ये शिवजयंती साजरी होते. आजपर्यंत खूप सेवेतील झाल्या, पण आता हे सगळं तरुण वर्ग आणि आता हे राहुल सर आणि त्यांचे मित्र जे व्यावसायिक यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचं मी प्रथम अभिनंदन. मॅनेजमेंट स्किल 2 गोष्टी सांगतो. एक इंग्रज अधिकारी आपल्या महाराष्ट्रात आला, एक कंपनी डेव्हलप करायची होती. तर तो बघायचा कोण 9 वाजता येतं, कोण 9:30ला येतं, कोण 10ला येतं. शेजारच्या कंपनीत मात्र 100% प्रेझेंट. तर तो तिथं गेला, ते मारवाडीची कंपनी. त्याला बघा तुमचे लोक कसे येतात. तो म्हणला माझ्याकडे 30 लोक कामाला आहेत, 29 पार्किंग आहे, 3ऱ्या पार्किंगला 100 रुपये झाले. त्यामुळे प्रत्येक जण धडपडायचा लवकर आहे. इंग्रज अधिकाऱ्याने हात जोडले. दिस इज द मॅनेजमेंट स्किल. आणि एका दुर्गम भाग पूर्वी इंग्रज अधिकारी दुर्गम भागात त्यांना हे करायचं होतं, रस्ते तयार करायचे होते. ते सगळे ते टेलिस्कोप वगैरे घेऊन सगळं मॅप करायचं. तिथे एक माणूस होता आणि त्याला विचारलं, तुला जर बनवायला सांगितलं तू काय करशील. काय नाही साहेब, गाढवाच्या पाठीवर चुलीची गोळी बांधायची, गाढवे रस्ता बरोबर होतो. हे जे स्किल आहे ते हे गुण ह्या व्यवसायामध्ये मला आता दिसत आहे. आता शिवाजी महाराजांबद्दल थोडंसं बोलतो. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर साहसी व्यक्तिमत्व, हुशार, शूर, महान देशभक्त, कुशल प्रशासक, आदर्श ज्ञानशोभाच्या मराठी साम्राज्याचा संस्थापक म्हणून इतिहासाचा मराठीच्या साम्राज्यावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. त्यांचं म्हणजे 15 गोष्टी होत्या. आर्थिक व्यवस्थापन, पायाभूत सुधारणा उभारणे, जलव्यवस्थापन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल, आरमार बंदीचं धोरण, रायगड द प्लॅन सिटी, लोकशाही, कामाचा मोबदला देण्याची पद्धत, स्वच्छता व्यवस्थापन, दूरदृष्टी, कामासाठी कुशल कार्यबल तयार करणे, पर्यावरण व्यवस्थापन आणि सतत नवीन गोष्टी शिकण्याची तयारी. इन शॉर्ट थोडं एक पॉईंट सांगतो. व्यवसायासाठी आधी भांडवल आवश्यक असते. त्यासाठी उत्तम आर्थिक व्यवस्थापन करून मोहिमा यशस्वी केल्या. कधी खर्चात मॅनेज होती अशीच माणसं बरोबर घ्यायची. साधी राहणं फारशी मालमत्ता बरोबर बाळगत नसत आणि त्यातही प्रदीर्घ प्रवास करणारी माणसं ते बरोबर घेत असत. गुप्तहेर खाते खूप चांगले होते. स्पॉट अनालिसिस सांगितलं होतं करून
सगळी माहिती महाराजांना पोहोचवत असत. महाराजांचा योगाग्नी नियोजन महिमातून आर्थिक फायदा झाला की त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून नवीन त्याला बांधणे आणि आर्थिक गुंतवणूक केली की आपोआप आजूबाजूचा परिसर विकसित होतो. आपल्या समाजाच्या पुनर्विकासासाठी महसुलात आपोआप वाढ होते. हे सूत्र त्यांना माहिती होतं. योग्य ठिकाणी गुंतवणूक करून धरणे बांधली, शेती करून शेती सपाटी करून रोजगार निर्मिती केली. जलव्यवस्थापन चुकून जर गडावर हल्ला झाला तर आणीबाणीची परिस्थिती न येता आवश्यक पाणीसाठा कसा राहील याची काळजी महाराजांनी घेतली होती. ऍक्टिव्हिटीचे दृष्टी दरबारात अष्टप्रधान मंडळ होतं. त्यांच्यातर्फे कारभार चालत असे. परराष्ट्र धोरण सांभाळण्यासाठी दगड नावाचं मंत्रिपद होतं. सक्षम दुप्तर खातं होतं. यातून प्रशासकीय व्यवस्थापनाची झलकच आपल्याला बघायला मिळते. आरमारच्या बाबतीत त्यांना फादर ऑफ द इंडियन नेव्ही जास्त सगळ्या अभिमानाने शिवाजी महाराजांना म्हणून पहिले भारतीय उद्योग नौदल आरमार उभारले. 300 कारखाने उभारले. जहाज बांधणी आणि दुरुस्त करणे. शेकडो लढाऊ नौका होत्या. 300 मील सागर किनाऱ्यावर बारीक नजर त्यांची राहत होती. बंदीचे धोरण किल्लेदार हवालदार कारखाने सबनीस दर 4 वर्षांनी बदली होते. कैलासाची ज्योती श्वासात उमटती महादेवांची गाती. पावलांखाली जरी खडक काचा काटे माथ्यावर हात त्याचा भीती सारे दूर जाते. हर 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 शिव प्रेरणेने पुढे चालूया. ध्येयाच्या शिखराला स्पर्श करूया. घामाच्या थेंबांत स्वप्न फुलू दे. पडूनही पुन्हा उठू हसत राहूया. शिव प्रेरणेने पुढे चालूया. अंधारातून दिवा आपण झोऊया. मनाच्या गाभाऱ्यात घंटा वाजू दे. अडथळ्यांच्या पलीकडे उडत जाऊया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि भाऊजी म्हणाले की दिलीपजीची भारतातली सर्वात मोठी दिव्यांग प्रशिक्षण संस्था ही रक्तदान देणार असं त्यांनी सांगितलं. त्याला 10 दिवस झाले फक्त. आणि त्या औपचारिकतेमध्ये एक कायमस्वरूपी उपक्रमाची सुरुवात जी केली आहे ती खरंच खूप मनापासून भाऊजींचा अभिनंदन आहे यासाठी. आणि यासाठी मी पण गिरीप्रेमी संस्थेच्या वतीने एक छोटं प्रेमाचं प्रतीक म्हणून भेट देण्याची तुमची घोषणा करतो. तुम्ही बोलून दाखवतो की मी सुद्धा या ठिकाणी का आलो असं माझाच की मला प्रश्न विचारला. तर राहुलजींनी सांगितलं की मामा तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे प्रमुख पाहुणे म्हणून. मी म्हणलं राहुलजींना आणि माझ्या मनात तुम्ही फक्त का मला बोलत आहे की मी तर काही इतिहासाचा अभ्यासक नाही आहे त्यामुळं तज्ञ असण्याचा प्रश्न नाही. पण नक्की मी एक निश्चित शिवभक्त आहे. गडप्रेमी आहे. किल्लेप्रेमी आहे. दुर्गप्रेमी आहे. गिरीप्रेमी आहे. आणि मला वाटतं एक गिरीप्रेमी म्हणून त्यांनी या ठिकाणी मला माझ्या सांगण्याच्या सगळ्यांना बोलवलं आहे. एक वेगळा कार्यक्रम आनंद देऊन जातो
तो कसा असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जे जे केलं त्याचं वर्णन आपण आम्ही काही कुठल्या क्षेत्रातली जी काही शिकवून घ्यायची मग ते उद्योग क्षेत्रातले असेल, राजकारण असेल, युद्धनीती असेल, लिडरशिप असेल, टीम स्पिरिट असेल, सगळ्या प्रकारचं शिक्षण ते एका ग्रंथातून होईल असं ते ग्रंथ आहे. ते नक्की वाचावं. माझ्या आयुष्यातून शालेय जीवन असताना झपाट्यासारखं छत्रपती शिवाजीचं चरित्र वाचून काढलं होतं. आणि खरंच ही काय होती की हा मानव होता का, तर मला वाटतं मानवाच्या पिढीकडं हा परमेश्वराचा वंश नक्कीच आहे. आणि त्याचा भोगते आम्ही आमच्या एव्हरेस्ट मोहिमेमध्ये घेतला. 2012 साली जगातलं सर्वात उंच शिखर जे आहे एव्हरेस्ट, माउंट एव्हरेस्ट, त्यावरती भारतातली सर्वात मोठी नागरी मोहीम दिल्ली संस्थेने आयोजित केली होती. आणि या मोहिमेची तयारी खूप मोठी मोहीम होती. छत्रपतींच्यामध्ये बोलायचं तर खूप आहे, पण मी पण सांगतो की त्यातला अभ्यासच नाही, शिवप्रेमी जरूर आहे, पण जे अनुभव आहे तेवढंच मी सांगतो. म्हणजे कसं असतं की आपल्याला जो काही अनुभव येतो तो सांगितला तर नक्की त्याच्यातून पण काही प्रेरणा मिळते. हा अनुभव आम्ही काय घेत होतो तर जो अनुभव काय माझ्या संघाने काय अनुभव घेतला, जसं मी सांगितलं की माझा संघ डेट झोनमध्ये जाणार होता. हे माझ्या संघातल्या सदस्यांनी आमची 6,000 मीटर 7,000 मीटर अशी गाड्या केली होती, पण 8,000 मीटरवरती डेट झोनमध्ये माझ्या संघातलं प्रत्येकजण पहिल्यांदा जाणार होतं. आणि तिथं जाण्यासाठी शारीरिक क्षमता होती, फिजिकल फिटनेस आवश्यक होतंच, पण तिथं मानसिक ताकद, मनाची कणखरता सुद्धा खूप आवश्यक होती. तिथं कुठेही मनात थोडीशी जरी भीती आली तर मृत्यू नक्की होता. काय होतं की त्या ठिकाणी 8,000 मीटरला आम्हाला 2 रात्र राहायला लागतं. तिथं थंडी -40 ते -60 व्हेरिएशन आहे. त्या ठिकाणी जरूर भेटी द्या. प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला वेगळा अनुभव येईल. तुम्ही जाऊन पहा, प्रत्येक किल्ला प्रेरणा घेणार आहे, प्रत्येक किल्ला तुम्हाला वेगळा अनुभव येईल. त्या ठिकाणी जे काय चाललंय कसं आम्ही करतोय, लोक त्या ठिकाणी जे काही जाऊन करतायत त्याला सुद्धा अटकाव करण्यासाठी, त्यांना सुद्धा काहीतरी चांगलं सांगण्यासाठी मला वाटतं तुमच्यासारख्या मंडळींनी म्हणजे गेलं पाहिजे. ते जरूर कधी वाटलं आमच्या सगळ्या ग्रुपवरती. शिवराय म्हणजे सह्याद्री आणि सह्याद्री म्हणजे शिवराय हा जन्मोत्सव केवळ एका राजाचा नाही, तर यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरवंत, पुण्यवंत, नीतिवंत, श्रीमंत योगीचा आणि एका लोकोत्तर निरुपम अशा महापराक्रमी सह्याद्री पुत्राचा देखील आहे. भटकंती त्याची धूल चरणधूल मस्तकी लागो आणि हा जन्म सार्थकी हो, आणखी मागणी नाही. तर यासाठी तुम्ही सुद्धा कधीतरी त्या छत्रपतीच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरती जरूर जा आणि तो अनुभव घ्या एवढी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मी राहुलजींचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो की ते कायमच दिल्ली संस्थेच्या मागं अगदी भक्कम उभे असतात, त्यांचं आर्थिक पाठबळ असतं. आणि ज्यावेळेस दिल्ली आपल्या भारतातील सर्वात मोठी गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था सुरू करायला ठरवलं आहे की ही सह्याद्री, तर त्या कार्यक्रमाला राहुलजी आल्या. तिथंच त्यांनी सांगितलं की 20-21 पर्यंत मला ही व्यवस्था पूर्ण करायची आहे, तर तोपर्यंत दरवर्षी शिवजयंतीला आम्ही देत राहील. इतक्या उदार व्यक्तीचे दिल्ली संस्थेच्या वतीने पर्यंत आभार मानतो आणि सांगतो. जय हिंद. संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय मोलाचा आणि त्याच्या आतुरतेने सर्वजण वाट पाहत असतो. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत. आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर मी नामोल्लेख मुद्दामूनच टाळणार आहे, कारण आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर इतरांचा नामोल्लेख करणं इतपत योग्य आहे हे मलाही समजत नाही. खरं तर मला राऊत सरांनी ही जबाबदारी का दिली हा माझ्या समोरच मोठा प्रश्न आहे, ती म्हणजे आभाराची. कारण आभार हे नेहमी शेवटी मानले जातात आणि आपलं हे पहिलं पुष्प आहे, हा पहिला कार्यक्रम आहे, ही आपली सुरुवात
शेवट नाहीये. आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला, फुलांचा हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहून त्या हृदयाला दार कशाला. हे देखील एखादा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांचा हातभार लागत असतो. या कार्यक्रमासाठी माझे मार्गदर्शक गुरुवर्य म्हणजे आदरणीय खरं आम्ही त्यांना मामा म्हणतो आणि तर मामा म्हणतात श्री उमेश जिटवे सर हे आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर प्रीतम सर असतील, परेश भोगरे सर असतील आणि सगळ्यात महत्वाचं नाव हा केलाच पाहिजे ते म्हणजे ज्यांच्या कल्पनेतून हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आज पूर्णत्वास येतोय ते म्हणजे राहुल नरोटे सर. ही अतिशय सुंदर अशी कल्पना त्यांना सुचली. त्याचबरोबर खरं तर या ठिकाणी मामांनी पण माझं कौतुक केलं, पण खरं तर मी कौतुकास पात्र नाही. तर ह्या आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र मोफत पोलीस भरती मार्गदर्शनची खरी जबाबदारी ज्या आज समर्थपणे पेलतायत त्या आमच्या प्रवीणा आत्माने मॅडम की ज्या या ठिकाणी आहेत आणि माझ्या गैरहजेरीमध्ये अतिशय उत्तम असं ते हे शिवधनुष्य पेरत आहेत आणि मुलांना घडवत आहेत. त्यांचं देखील मी आभार मानेन. या ठिकाणी हा हॉल खूप कमी वेळामध्ये उपलब्ध करून दिलेले आमचे सहकारी मित्र खानेकर आणि भोळे बंधू यांचे देखील मी आभार मानेन. हा कार्यक्रम खूप कमी दिवसामध्ये यशस्वी करण्यासाठी जी टीम एशियन मशीन कोर्सची जी टीम अहोरात्र झटली आहे त्यांची देखील मी या ठिकाणी मनापासून आभार मानेन. आणि खरं तर ज्या एक गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी सर्वांना सांगायची गरज, संदेश जाणं गरजेचं आहे आणि यातून सर्वांनी प्रेरणा घेणं गरजेचं असेल तर मी मनापासून दिल्ली व्यक्त करतो. निश्चित पुढच्या वर्षी कार्यक्रम शिवप्रेरणाचा वेगळा असेल आणि मला ह्या व्यासपीठावरून एकच अपील आहे, बरेच सर तुमची मदत लागणार आहे, मामा तुमचाही आशीर्वाद लागणार आहे, मार्गदर्शन लागणार आहे की एक आपण एक कमिटी स्थापन करूया. 4-5 महिन्यापूर्वी आपण आधी तयारी करूया आणि काहीतरी नियोजन करू जेणेकरून आपल्या कंपन्यांमधील छत्रपती शिवाजी महाराज की जय. Oh